हम सब हम सब हे बघा, मी मराठीत बोलणार, चालेल का? मी मराठी. इथे मंचवर बसलेले राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर साहेब आणि नरगुण साहेब आणि सगळे जे पदाधिकारी सगळे इथे बसलेले आहेत, त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आणि माझे खूप लांबून आलेले पेन्शनर बंधू आणि भगिनींना पण माझा नमस्कार. आज आपण खूप लांबून आलेले आहात सगळेजण. कसा प्रवास केला कसा नाही हे सगळं आम्हाला माहीत आहे. आज आपलं 10 वर्षापासून संघटनेसाठी पेन्शनर लढा चालू आहे. 7 वर्ष झाले बुलढाण्याला साखळी उपोषण चालू आहे, पण अद्याप आपल्याला न्याय मिळालेला नाही. आज 7 वर्ष झाले बुलढाण्याला आंदोलन जे चालू आहे, उपोषण जे चालू आहे, त्या बुलढाणा टीमला माझा मानाचा मुजरा. आपण सगळेजण आपली माझी पेन्शन म्हणून आपण सगळ्यांनी लढायला पाहिजे, सगळ्यांनी इथं यायला पाहिजे. आम्ही सुद्धा संभाजीनगरमध्ये सगळ्यांना खूप आमंत्रण केलं, सगळ्यांना घरोघरी जाऊन सांगितलं की माझी पेन्शन माझी लढाई म्हणून लढायचं. सगळ्यांनी एकत्रित यायचं, कमांडर साहेबांना साथ द्या. आज त्यांच्या साथीमुळे 95 पेन्शन काय आहे ही ओळख झालेली आहे. आज ते रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करत आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण एक दिवस प्रवास करून थकतो, आमचे कमांडर साहेब दिवस रात्र प्रवास करतात. आज त्यांच्या माऊली एकटं घर सांभाळतात. ते आपल्यासाठी एवढं करू शकतात, आपण त्यांच्यासाठी का करू शकत नाही? मी जास्त भाषण देणार नाही, फक्त मी आता 2 घोषणा देते. त्या घोषणा हे करा. आपल्याला सगळ्यांना कमांडर साहेब काय सांगणार आहे ते फक्त ऐकायचं आहे. आणि या सरकारने फक्त आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आता या सरकारचं आपण काय करायचं? इथेच आपण बसून पेन्शन आपली वाढवून घ्यायची. मी 2 घोषणा देते. हम सब नहीं किसी से भीख मांगते, नहीं किसी से भीख मांगते. पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची. कमांडर साहब तुम आगे बढ़ो. राष्ट्रीय संघर्ष समितीचा, राष्ट्रीय संघर्ष समितीचा एनएसी, हम भारत के रहने वाले, पेंशनर हमारा नाम. हम भारत के रहने वाले, पेंशन हमारा नाम. नहीं किसी से भीख मांगते, मांगते हैं अधिकार, मांगते हैं अधिकार. श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत.